आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे। लोकसभेला पवार ठाकरेंकडे पाहून नाही तर मोदींच्या विरोधामधील मतदान महाविकास आघाडीला, विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला असेल। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण आणि जरांगे यांच्या भेटीला महत्त्व। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। चंद्रपूरमधील सर्व विधानसभा मतदारसंघाची राज ठाकरे यांच्याकडून चाचपणी। संभाव्य मनसे उमेदवारांबाबत चर्चा। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटामध्ये हाणामारी। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध। भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट सोबतच आमदार दत्तामामा भरणे यांच्या गुलाबी शर्टची इंदापूरमध्ये चर्चा। इंदापूरमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या बॅनरवर दत्तामामांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो। पैसे घेऊन गुवाहाटीला पळून जाण्यापेक्षा मेलेलं बरं। माणसाचं सर्व हरवलं तरी चालेल पण आत्मविश्वास हरायला नको। उन्मेष पाटील नक्की मंत्री होणार तर करण पवारांचं अजून लग्नाचं वय, ते नक्की निवडून येतील। ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये धुळ्यामध्ये दोंडाईच्या शहरामध्ये शेतकरी मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळावा। संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना धक्का। शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश।